हाय हॅलो नमस्कार. तर बघा मी आज करणार आहे आपला जो फोर्टक्सचा ब्लाऊज असतो ना त्याचं पेपर कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं तुम्ही उंची बघा, मी उंची इथं हे करत आहे मेजरमेंट. तर ह्याची उंची आहे साधारण 14 आणि वरती काहीतरी 2 रेषा वगैरे होते. तर बघा 1 इंच जादा घेतलेला आहे मी आणि फ्रंट भागासाठी परत अर्धा इंच असं 1.5 इंच म्हणजे 14 आहे ना, तर 15 आणि 2 रेषावरती तिथं एक टिक मार्क करायची आणि 15.5 आणि 2 रेषांवरती. तर आता इथं गळा बघा, गळा आहे 7 इंचाचा, तर सॉरी गळा आहे 6.5 इंचाचा, त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवून 7 इंचाचं इथं मार्किंग केलेलं आहे. तर पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला उंचीचं माप मी कसं घेतलेलं आहे ते. तर हे पेपरची डबल फोल्ड घडी आहे. याच्यामध्ये आपण फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही काढणार आहे. तर इथं तुम्ही बघू शकताय बघा, इथे मी 15 आणि 2 रेषा म्हणजे 1 इंच, 14 मध्ये 1 मिळवलं की 15 आणि प्लस अर्धा इंच, तर असं मी घेतलेलं आहे. बॅक साईडसाठी 1 इंच हे करायचं आणि फ्रंट साईडसाठी 1.5 इंच, कारण आपण टक्स मारणार आहे म्हणून. तर आता इथं गळा रुंदी आहे 2.5 इंच. जिथे मी 7 गळा उंची टाकली ना तिथेच 2.5 इंचाची गळा रुंदी टाकून घ्यायची आहे आणि तो चौकोनी बॉक्स आखून घ्यायचा आहे. खूप सोपं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर पेपर कटिंग केलं ना तर ब्लाऊजचं मेजरमेंट कधीच चुकत नाही आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो. तर हे बघा अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि बॉक्स आखल्यानंतर ना मध्ये ना कमीत कमी अर्धा इंच मध्ये कोपऱ्यामध्ये हे करून गोल राऊंडचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा 1 इंचाचं 1 इंचापेक्षा कमी जर म्हणजे असा रुंद गळा असेल ना तर 1 इंचापेक्षा कमी घ्यायचं. मी इथं 1 इंच घेतलेले आहे आणि हा असा आकार देऊन घ्यायचा आहे, गोलाकार. आणि त्याच्यानंतर ना आता बघा याच्यामध्ये आपण काय करणार आहे, बॅक साईडचा गळा पण आहे ना तो पण टाकून घ्यायचा आहे. तर हे बघा ही डबल फोल्ड घडी मी अशी घेतलेली आहे. याच्यामध्ये काय होतं की आपले फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही निघून जातात, सेपरेट करावं लागत नाही. तर आता बॅक साईडचा गळा बघा, बॅक साईडचा गळा होता साधारण 9 इंच. तर इथं मी 9.5 घेतलेला आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिन. आणि इथं पण आपण 2.5 इंच गळा रुंदी टाकून बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि सेम प्रोसेसने फ्रंटला जसा आकार दिला तसाच ह्याला पण आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा. ब्लाऊज खूप छान होतो आणि टक्स घेतले ना तरी पण एका नाही म्हणजे उंची वगैरे किंवा आखूड होणं असं काही होत नाही. तर याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघा. तर आकार तुम्ही बघू शकताय बघा, कसा गोल आकार दिलेला आहे मी आणि बॉक्स कसा घेतलेला आहे. त्यानंतर उंचीचे बघा 2 मेजरमेंट आहे, बॅक साईडचे एक आणि फ्रंट साईडचे एक. तर आता हा ब्लाऊज आहे 36 छातीचा. तर बघा 36 छातीचा चौथा येतो 9 चौक 36 आणि त्याच्यामध्ये आपण 2.5 इंच मिळवायचं आहे. तर त्या झालं 11.5 बघा, 10, 11 आणि 11.5. तर याच्यामध्ये आपण 11.5 रुंदी घेऊन मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने 11.5चा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर उंचीपासून आणि आपला जो मुंड्याचा साईड असणार आहे असे पूर्ण आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा मी दाखवते तुम्हाला. हे 11.5 असं टाकल्यानंतर वरती खून करून घ्यायची आहे आणि जिथं आपण उंची घेतलेली आहे तिथं पण असं 11.5 टाकून तिथं पण आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि वरच्या साईडला पण घ्यायचं आहे, जिथं आपण गळा टाकलेला आहे ना गळ्याचं मेजरमेंट तिथं पण आपण टाकून घ्यायचं आहे 11.5 मेजरमेंट. आणि हे बघा अशा पद्धतीने आणि 11.5 वरती तिथं मग वरती पेनाच्या साहाय्याने आखून घ्यायचं आहे. तर आता याचं जे गळा रुंदी आहे त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत शोल्डरचं माप म्हणजे आडं. तर याच्यामध्ये आडं होतं मेजरमेंट सहित म्हणजे शिलाईचं मार्जिन घेऊन 3 इंचाचं होतं. तर हे बघा मी इथं 3 इंच म्हणजे गळा रुंदी 2.5 इंच आणि 3 इंचाची शोल्डरची रुंदी आडं म्हणतो आपण त्याला ते, तर ते 3 इंचाचं होतं. तर गळा रुंदीनंतर 3 इंच घेतलेलं आहे मी. आणि हे बघा त्यानंतर मुंडा आहे 6. तर जिथं आपण आडचं माप घेतलेलं आहे तिथंच आपण मुंडा टाकायचा आहे. तर मुंडा होता 6चा. तर हे बघा इथं 6 वरती मी एक खून करून घेत आहे पेनाच्या साहाय्याने. हे बघा अशा पद्धतीने. आणि मग त्याच्यानंतर जिथं आपण मुंडा टाकलेला आहे ना तिथं अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आणि तिथून आपण परत जे आपली छातीचं माप आहे ते 11.5 टाकून घ्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीने टाकल्यानंतर आपल्याला मुंड्याची जी गोलाकार द्यायचा असतो ना ते बरोबर आपल्याला सापडतं. तर हे 11.5 टाकल्यानंतर ना अशा पद्धतीने जिथं मुंडा टाकलेला आहे तिथून अशा पद्धतीने
आखून घ्यायचं आहे. आणि त्यानंतरनं मुंड्याला गळा गोलाई देताना काय करायचं आहे, बॅक साईडचं साठी 1.5 इंचाचं टाकायचं आहे. 1.5 इंचावरती खूण करायची आणि फ्रंट साईडसाठी 1 इंचावरती खूण करायची आहे अशा पद्धतीने. आणि मग मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने दिल्यानंतर नाही ना मुंड्यात कधीच घोळ वगैरे येत नाही, असं फुगा वगैरे येत नाही मुंड्यामध्ये, काखेमध्ये ब्लाऊज शिवल्यानंतर ना. आणि आता मी जवळून दाखवते बघा तुम्हाला मी मुंड्याचा आकार कसा दिलेला आहे ते. तर आता आपल्याला ब्रेशर पट्टी आहे ना त्याचं मी आकार टाकून घ्यायचा आहे. तर ब्रेशर पट्टी आहेत 4 आणि 3ची. तर बघा जी जास्त उंचीचा भाग आहे ना फ्रंट साईडचा तिथून टाकायचा आहे. तर बघा तिथून 4 इंचावरती खूण करून घ्यायची आहे वरती, उंचीच्या तिथून वरती 4 इंच. तर इथं 4 इंचावरती खूण करायची आहे आणि तिथूनच पुढच्या साईडला 3 इंचावरती खूण करून घ्यायची आहे, जिथं आपण उंची टाकलेली आहे तिथून वरती. तर हे 3 इंच आहे. तर 3 इंचातून वरती इथं अशा पद्धतीने खूण करून घ्यायची आणि ब्रेशर पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मेजरमेंट टाकलं ना तर म्हणजे जो 4 टक्सचा ब्लाऊज आहे ना तो एकदम परफेक्ट बसतो. तर हे बघा अशा पद्धतीने ब्रेशर पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा मी तुम्हाला इथून पण दाखवते. आता हे व्यवस्थित दिसत नाही आहे पण हे बघा जवळून मी तुम्हाला दाखवते. तर हे आहे गळ्याचे 2 आकार आहेत बघा. त्याच्यानंतर ना इकडं बघा मुंड्याचा आकार आहे. हे गळारुंदी 2.5 इंच, हे आडं आपलं 3 इंचाचं. त्याच्यानंतर हा मुंड्याचा आकार बघा बॅक साईड फ्रंट साईडचा. इथून आपण बघा कसा घेतलेला आहे मुंडा. आणि जवळून मी दाखवते तुम्हाला समजण्यासाठी. हे बघा हा जो कोण आहे हा 6 इंचाचा आपण घेतलेला मुंडा आणि त्याच्यानंतर आडवं 11.5 टाकलं होतं. आणि इथं आपल्याला मुंड्याचा गोलाई देण्यासाठी बघा आकार मिळालेला आहे. तर हे दोन्ही आकार मी देऊन घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला इथं बॅक साईडचा जो गळा टाकला होता ना ते दाखवते तुम्हाला. आणि हे बघा हे 2 भाग आहेत. तर काय करायचं, कटिंग करायच्या अगोदर आहे ना हे 2 भाग आहेत ना ते वेगळे करून घ्यायचे. किंवा मग तुम्ही असं करू शकता, जर म्हणजे परफेक्ट असाल ना तर मग तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे कटिंग करू शकता. तर इथं बघा तुम्ही आता इथून पूर्ण उंची टाकलेली आहे बघा. हे बघा 2 भाग दिसत आहेत. तर वरती जे घेतलेलं आहे ते बॅक साईडचं आहे आणि खाली आहे ते फ्रंट साईडचं. म्हणजे फ्रंट साईडला आपण 1.5 इंच घेतो. तर कारण टक्स असतात ना त्यामुळं. आणि या साईडला आपण जी छातीचं माप आहे 9 अधिक 2.5 इंच ते आपण घेतलेलं आणि ब्रेशर पट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे. तर तुम्हाला हे समजते की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे 2 आकार आहेत ना तर नेहमी काय करायचं, कटिंग करताना आहे ना नेहमी फ्रंट साईडचा गळा आहे ना तो कट करून घ्यायचा. त्यानंतर उंची आहे ना तर ती फ्रंट साईडचीच कट करायची, कारण त्याच्यामध्ये 1.5 इंच असते. कारण बॅक साईडची केली तर मग ते व्यवस्थित होत नाही. नाहीतर मग काय करायचं सोपं की दोन्ही भाग सेपरेट करून घ्यायचे. आता मी कटिंग कसं करायचं तुम्हाला दाखवते. तर हे बघा इथं 2 जे आकार दिलेले आहेत त्याचा जो जास्तवाला आहे फ्रंट साईडचा तो कट करून घ्यायचा, जर दोन्ही पेपर तुम्हाला कट करायचे असतील तर. सहसा गळा आहे ना सेपरेटच कट करून घ्यायचा. तर हे बघा हे अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं. आता यानंतर ना आपण जे छातीच्या साईडचे टाकलं होतं ना मेजरमेंट 11.5 तिथून कट करून घ्यायचं आहे. आणि बॅक साईडचा जो मुंड्याचा आकार दिला आहे 1.5 इंचाचा तो कट करून घ्यायचा आहे. हे म्हणजे असा नॉर्मल व्हाईट कलरचा पेपर असतो ना त्याच्यावरती तुम्हाला एकदम व्यवस्थित दिसेल. तर इथं बघा हा जो आहे 2 आकार आहेत बघा. तर हा दुसरा जो आहे 1.5 इंचाचा तो कट करायचा आहे आपल्याला. तर आता तुम्ही बघू शकता. आणि जर समजा म्हणजे तुम्ही बिगिनर असाल म्हणजे सुरुवातीला शिकत असाल ना तर तुम्ही काय करायचे, ह्या दोन्ही सेपरेट मेजरमेंट टाकूनच करा. म्हणजे तुम्हाला कसं की कटिंग करताना हे होणार नाही तुमचा गोंधळ की आता कट काय करायचं. कधी कधी असं होतं की समजत नाही, आपण जे टाकलेले आहेत वरती दिसत तेच कट करतो. तर तसं नाही करायचं, तुम्ही वेगळे पण मेजरमेंट टाकून करू शकता. तर हे बघा आता इथं जर समजत नसेल ना तर एवढं कट करून घेऊ शकता तुम्ही. आणि त्यानंतर काय करायचं, हे 2 भाग सेपरेट करून द्यायचे, या दोन्हीमधून कट मारून द्यायचा. आणि त्यानंतर फक्त काय करायचं, मग बॅक साईडचा गळा टाकायचा. उंची जी आपण 1.5 इंच घेतली होती ना ती 1 इंच घ्यायची आणि गळ्याचं मेजरमेंट टाकून गळा कट करून घ्यायचा. मग बॅक साईडचं आपलं पेपर कटिंग निघून जातं. तर हे अशा पद्धतीने केलं ना तरी चालते. तर आता हे 2 भाग झाले बघा. तर हे बॅक साईडचेच झाले दोन्ही भाग. तर इथं आपण मेजरमेंट फ्रंट साईडचं पूर्ण टाकून घेतलेले आहे. तर हे आपण कट करून घेऊ शकतो.
त्याच्या अगोदर आपण हे तर समजा तुम्ही गळा रुंदी टाकून गळा उंची टाकून बॅक साईड पण निघून जाते. तर आता आपण काय करूया, पहिलं हे आखून घेतलेलं आहे ना, तर हे आपण कटिंग करून घेऊया. तर बघा फ्रंट साईडचं जे आहे ब्रेशर पट्टी ते कट करून घेऊयात. त्याच्यानंतर ना मग गळा जो आहे ना फ्रंट साईडचा, इथं आपण दोन्ही टाकलेले, तर फ्रंट साईडचाच गळा कट करायचा. त्याच्यानंतर ना आता मुंड्याचा आकार आपण काय केलं, तर बॅक साईडचा होता 1.5 इंचाचा, तो कट केला. तर इथं आपण काय करायचं आहे, हा जो आहे आतून दिलेला फ्रंट साईडचा तो कट करायचा. 1 इंचावरती दिला होता ना, तो कट करून घ्यायचा हे अशा पद्धतीनं. आणि आता गळा पण हे झाल्यानंतर गळा पण कट करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला फ्रंट साईडचं जे आहे पेपर कटिंग ते मिळून जाते. अशा पद्धतीने करा नक्की. आणि जर तुम्हाला समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी पुन्हा एकदा तुम्हाला म्हणजे व्यवस्थित आणखीन हे करण्यासाठी दुसरा एक व्हिडिओ तयार करेन. हा समजला नाही तर मला नक्की सांगा. हे बघा अशा पद्धतीने फ्रंट साईडचा गळा कट करून घ्यायचा आहे. आता हे मी तुमच्या ह्याच्यासाठी नाही, तर मी काय करते, बॅक साईडचा गळा पण अशाच पद्धतीने दोन्ही पेपर कटिंग एकत्र हे करून कट करून घेते, म्हणजे सोपं जातं, परत मेजरमेंट टाकावं लागत नाही. आता हे निघालं आपलं फ्रंट साईडचं, हे बघा अशा पद्धतीने. तर आता बॅक साईडचं मी तुम्हाला दाखवते. तुमच्यासाठी मी अशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे, नाहीतर मी दोन्ही एकत्रच कट करते व्यवस्थित. तर हे बघा आता इथं आपल्याला काय करावं लागणार, फक्त गळा उंची 2.5 इंच टाकून घ्यायची, त्याचा आकार देऊन घ्यायचा. तर मी आता इथं देऊन घेतलेला आहे, फक्त कट करायचं, कट करून दाखवते तुम्हाला. ही बॅक साईडची बाजू आहे, अशा पद्धतीने गळा कट करायचा आहे. तुम्हाला जर डीप गळा हवा असेल किंवा रुंदी जास्त पाहिजे असेल तर खालच्या साईडला तुम्ही गळा रुंदी 3 इंच पण करू शकता. तर इथं तुम्ही काय करू शकता, बॅक साईडला जर एखाद्याला डीप गळा आणि असा रुंद गळा हवा असेल ना, तर इथं तुम्ही मी जिथं कट करते ना तिथं तुम्ही गळा रुंदी 3 इंच पण करू शकता आणि असा डीपमध्ये गळा आखू शकता. तर त्याने काय होतं की गळा असा रुंद जर असेल ना, म्हणजे तब्येत वगैरे असेल लेडीजची, तर मग तशा पद्धतीने गळा एकदम छान बसतो. तर आता इथं मी तुम्हाला बघा जे पेपर कटिंग केलेलं आहे ते ठेवून दाखवते कशा पद्धतीने झालेलं आहे ते. आणि फ्रंट साईड बॅक साईड पण तुम्हाला बघा दिसत असेल की कशा पद्धतीने दिसत आहे ते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.